मित्रांनो, तुम्ही सध्या 12वीला आहात आणि काही आपले मित्र 12वी झालेले आहेत. तर त्यांना एम-एच-टी, सी-ई-टी द्यायची आहे पुढील शिक्षणासाठी. या सी-ई-टी अंतर्गत त्यांना चांगले कॉलेज व गव्हर्नमेंटतर्फे चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळतो आणि त्यांना फीसमध्ये पण सवलत मिळत असते. आता ही सी-ई-टी देण्यासाठी प्रोसेस काय आहे? ही एम-एच-टी सी-ई-टी देण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो? कागदपत्रे काय लागतात? प्रोसेस कशी असते? आणि सोबत जर तुम्ही आतापर्यंत डॉक्युमेंट काढले नसतील, जे की सी-ई-टी देण्यासाठी, कॅप राउंडसाठी लागतात. ऐन वेळेला तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसल्यामुळे तुमचं जे वर्ष आहे ते वाया जातं 12वीचं. भरपूर असे विद्यार्थी आहेत. तर ही सी-ई-टी देण्यासाठी आणि कॅप राउंडला तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्ही वेळेच्या आत हे डॉक्युमेंट काढून जे पुढील वर्षासाठी प्रवेश आहे व सी-ई-टीसाठी जी एक्झाम देणार आहात, तर त्याच्यासाठी कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर ती संपूर्ण प्रोसेस, लागणारे कागदपत्र, अर्ज कसा करायचा आहे, सर्व जी माहिती आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओद्वारे मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. थोडी पण माहिती स्किप करायची नाही आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. इथे बघू शकता एम-एच-टी सी-ई-टी म्हणजे काय? तर एम-एच-टी सी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही महाराष्ट्रातील शासनाची प्रवेश जे आहेत या सी-ई-टी मार्फत कॉलेजला प्रवेश आहे. तर त्या अगोदर ही परीक्षा घेतली जाते आणि ही परीक्षा 12वी नंतर व्यावसायिक व अभ्यासक्रम जे असतात त्यांना ही जी सी-ई-टी आहे ती देऊन प्रवेश मिळवण्यासाठी ही प्रोसेस केली जाते. आता 12वी नंतर एम-एच-टी सी-ई-टी का द्यावी लागते? 12वीत जर पुरेसे गुण नसतात, तुम्हाला कमी मार्क येतात, सरकारी व नामांकित कॉलेजमध्ये जर प्रवेश पाहिजे असेल, तर सी-ई-टीचा स्कोर आहे तो आवश्यक असतो. त्याच्यामुळे ही सी-ई-टी एक्झाम आहे ती द्यावी लागते. सी-ई-टी दिलेल्या खालील कोर्सना प्रवेश मिळत नाही, जसं की गव्हर्नमेंट कॅप राउंडमधून. आता इथे बघू शकता, इंजिनिअरिंग जर करायचं असेल, बी-टेक, तर तुम्हाला सी-ई-टी कंपल्सरी असते. फार्मसीसाठी बी फार्मा, डी फार्मा करायचं असेल तर तुम्हाला ही सी-ई-टी देणं आवश्यक असते. ॲग्रिकल्चर, अलाइड कोर्स, काही लाईफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी कोर्ससाठी ही सी-ई-टी द्यावं लागते. आता सी-ई-टीचा उपयोग कशासाठी होतो? एम-एच-टी सी-ई-टीचा उपयोग खालीलप्रमाणे सांगितलेला आहे. जसं की गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी, कॅप राउंडमध्ये तुमचं जे सीट आहे ते मिळवण्यासाठी आणि कमी फीमध्ये तुमचं ॲडमिशन व्हावं याच्यासाठी आणि पुढं जी स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप असते त्याच्यासाठी पात्र राहावं याच्यासाठी सी-ई-टी आहे ती द्यावी लागते. आता एम-एच-टी सी-ई-टी कोण देऊ शकतो? थोडक्यात ती पात्रता खाली सांगितली आहे. 12वी झालेले विद्यार्थी, जसं की सायन्सला असेल तर पी-सी-एम, पी-सी-बी पास असावा, महाराष्ट्र राज्यातील डोमेसाईल त्यांच्याकडे असावं आणि इंजिनिअरिंगसाठी पी-सी-एम ग्रुप पाहिजे आणि फार्मसी ॲग्रिकल्चरसाठी त्यांना पी-सी-बी आणि पी-सी-एम हा ग्रुप लागत असतो. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंटमध्ये, आता इथं भरपूर जणांचे डॉक्युमेंट काढलेले नसतात. तर हे जे काही पॉईंट आहे, हे जे काही डॉक्युमेंट आहे, याचा तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जे डॉक्युमेंट नाही ते लवकरात लवकर काढून घ्या. जेणेकरून तुम्हाला एम-एच-टी सी-ई-टीचे एक्झाम चालू होतील किंवा ॲडमिशन किंवा रजिस्ट्रेशन चालू होतील, त्या अगोदर हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. ऐन टायमाला वेळ नसल्यामुळे तुमचा वेळ वाया जातो आणि तुमचं ॲडमिशन होत नाही आणि वर्ष पण वाया जातं. काही वेळेस असं होतं की तुम्हाला जिथे ॲडमिशन करायचं तिथं याच्यामुळेच ॲडमिशन भेटत नाही. आता इथं बघू शकता खाली कोणते डॉक्युमेंट दिलं आहे. 10वी 12वीचं मार्कशीट, आधार कार्ड, पासपोर्ट साईजचा फोटो, सिग्नेचर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कास्ट सर्टिफिकेट हे बेसिक डॉक्युमेंट आहे. आता याच्यानंतर जे कॅप राउंडला लागणारे मेन डॉक्युमेंट आहे, आता इथं देण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचे. जर वाटलं असं लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, व्हिडिओ पॉज करून एकदा डॉक्युमेंटची लिस्ट बघून घ्यायची आहे. 10वी 12वीचं मार्कशीट, एम-एस-सी-ई-टीचं जे स्कोर कार्ड असतं ते ऑनलाईन डाउनलोड होतं ते लागतं. सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म लागतो, आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, भरपूर जणांनी डोमिसाईल काढल्यानंतर ते पण काढून घ्या. नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल एकच असतं. कास्टमधून यायचं असतं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे जर तुम्ही या कास्टमधून येत असाल, जसं की ओबीसी, विजय, एन-टी. आता इन्कम प्रूफ जे सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी राहणार आहे. ॲडमिशनसाठी पण
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पण आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी पण ह्याचा भरपूर ठिकाणी उपयोग होतो. जवळपास सर्व जे डॉक्युमेंट आहे त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपण TC पण लागतं. जर मायग्रेट असाल तुम्ही तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल, पासपोर्ट साईजचे फोटो इत्यादी डॉक्युमेंट आहे हे लागत असतं. आज CET न दिल्यास काय होत असतं तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही, कॅप राऊंडमध्ये बसता येत नाही, स्कॉलरशिप मिळत नाही, डायरेक्ट ओपन कोट्यामधून ॲडमिशन होत असतं. तर तुम्हाला हे CET साठी डॉक्युमेंट आणि प्रोसेस ही काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. हा व्हिडिओ तुम्हाला वाटलं सेव्ह करून ठेवा, वाटलं त्याला डबल बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे जे डॉक्युमेंट आहे, जे काही डॉक्युमेंट नसतील ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही पण 12वीला असाल तर नक्कीच हे डॉक्युमेंट काढून ठेवा. ही काही महत्त्वाची अपडेट होती. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल. लवकरात लवकर डॉक्युमेंट ते पण काढून घेतील. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.